चला मित्रांनो, हा प्रश्न पहा. दर साल दर शेकडा 8.5 दराने एका रकमेचे 5 महिन्यात 255 रुपये व्याज मिळते, तर व्याजाने लावलेली रक्कम किती? आपल्याला व्याज 255 रुपये मिळते, दर आहे 8.5, 5 महिन्यासाठी लावलेली, तर आपल्याला मुद्दत काढायची. बघा आता फॉर्म्युला कसं आहे, व्याज बरोबर मुद्दत गुणिले दर गुणिले वर्ष किंवा महिना भागिले दर. दरच्या खाली 100 टाकायचे. आता इथं बघा वर्ष जर असेल तर खाली काहीच टाकायचं नाही, पण तुम्हाला इथं महिना दिलाय. महिना म्हणजे किती? एक वर्ष म्हणजे किती महिना? 12 महिने. तुम्हाला 12 महिन्यामधले 5 महिने रक्कम लावलेली आहे, तर मग इथं खाली महिना टाकलाय म्हणून 12 घ्यायचं आणि हे 100 दराच्या खाली. तर बघा कसं येईल, व्याज किती आहे? 255 बरोबर मुद्दल माहित नाही गुणिले दर किती आहे? 8.5 गुणिले वर्ष नाही, महिना आहे 5. घ्या खाली, दरच्या खाली 100 टाकायचं गुणिले महिने किती येतं? 12. सोडवायचं. चला हे भागिले इकडे जाऊन गुणिले होईल, गुणिले 100 गुणिले 12 भागिले 8.5 गुणिले 5. आता इथं पॉईंट आहे, वर 0 दिला तर पॉईंट गायब होईल. इथं 0 टाकून पॉईंट घ्या. बघा भाग आता 17 5 85, 17 1 17 8 वरले 17 5 85 15. बघा 5 1 5 5 3. या इकडं 5 1 5 5 2 10 2 वरले 5 4. त्यानंतर खाली 24 तारीख 4 तारीख 12 1 72. 24 तारीख किती आहे? 72 आणि हे 100 किती झाले? 7200. हे झालं तुमचं उत्तर. 7200 रुपये जर तुम्ही मुद्दल लावली तर तुम्हाला 5 महिन्यात 8.5 दराने 255 रुपये व्याज मिळणार. 7200 तुमची मुद्दल आहे. या प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. बघून घ्या. पहिले मुद्दल मांडायची, दर गुणिले वर्ष किंवा महिना जर असेल तर लक्षात ठेवा खाली गुणिले 12 करायचे, दरच्या खाली 100 आणि हा फॉर्म्युला असा हाय असा लिहून टाकायचा. विषय समजतो. चला.